आपल्या पुढच्या रिपोर्टकडे। जनतेला देशाच्या निकाला एवढीच उत्सुकता महाराष्ट्राच्या लोकसभा निकालांची लागली। यावेळी मोदी सरकार विरोधात प्रबळ मुद्दा नाही आणि मोदींची लाटही नाही, त्यामुळे निकालाचं आकलन करणं अवघड झालंय। मात्र निवडणूक शास्त्राचे अभ्यासक योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रात महायुती बाजी मारणार की मविया याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजावरचा हा खास रिपोर्ट। महाराष्ट्रात महायुती की मविया, लोकसभेत कोण मारणार बाजी? योगेंद्र यादवांची काय भविष्यवाणी? यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पारचा नारा दिला असला तरी 2019 सारखी राजकीय परिस्थिती नसल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे। त्यात काँग्रेसला मोदींना रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये विरोधकांना एकत्र आणण्यात यश आलंय। या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रबळ मुद्दा दिसला नाही, तशी मोदींची लाटही दिसली नाही। त्यामुळे मोदी गेल्या वेळेसारखं क्लीन स्वीप करतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकीय परिस्थिती बदलत गेली आहे, त्यामुळे निकालांबाबत आकलन करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही। देशाच्या राजकीय चित्राबाबत जशी उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता महाराष्ट्राबाबत निर्माण झाली आहे। निवडणूक शास्त्राचे अभ्यासक योगेंद्र यादवांनी महाराष्ट्रातील लोकसभेबाबत भविष्यवाणी केली आहे। महाराष्ट्रात महायुतीला 5 ते 15 जागांचं नुकसान होऊ शकतं। 2019 मध्ये महायुतीला 48 पैकी 42 जागा मिळाल्या होत्या। यावेळी हा आकडा 25 ते 27 पर्यंत खाली येऊ शकतो। महाराष्ट्रात लोकसभेत मवियाला 20 ते 22 जागा मिळू शकतात असा अंदाज योगेंद्र यादवांनी वर्तवला। देशातल्या सर्वेक्षण करणाऱ्या अनेक संस्थांनी विविध अंदाज व्यक्त केलेत, तसंच ज्येष्ठ श्रेष्ठ विश्लेषकांनीही भाकीतं वर्तवली आहेत। मात्र यंदा सर्वांच्या आकलनात मोठी तफावत असल्यानं देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या चित्राबाबत अधिक उत्सुकता ताणली गेली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।